नमस्कार, मी जिल्हा संघटक हेमांगी पाटील, महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड। आज इथे आमच्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडमध्ये राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी 114 मुली सहभागी झालेल्या आहेत आणि 20 टीचर आहेत। तर त्या 114 मुलींची आमचे रविवार दिनांक 9 फेब्रुवारीपासून चाचणी शिबिर सुरू आहे आणि त्या शिबिराच्या अंतर्गत एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आम्ही आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्या मुलींना एक अभ्यासाचा एक भाग आहे आणि त्यामध्ये त्यांना इथे भेट देण्याची त्यांची खूप इच्छा होती। ते इच्छा त्यांची पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना एक आपला ऐतिहासिक साहित्याचा जो काही वारसा आहे तर तो त्यांना बघायला मिळावा यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत। इथे रायगड, ठाणे आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमधल्या 114 मुली सहभागी झालेल्या आहे आणि या राज्य पुरस्कारची जी यांची एक्झाम आहे ही अतिशय महत्त्वाची एक्झाम आहे, कारण यांच्या एक्झाम नंतर यांना राज्यपालांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळतं आणि या प्रमाणपत्रानंतर त्यांचा ज्यांना हे प्रमाणपत्र मिळतं ते राजभवनामध्ये यांना प्रमाणपत्र मिळतं। हा अतिशय एक अप्रतिम सोहळा असतो आणि हा सोहळा म्हणजे जे सर्वसामान्य लोकांसाठी किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे सगळ्यांनाच नाही मिळत। आणि या मुली हा एवढा खडतर प्रवास करून आमच्या मुली आलेल्या आहेत तीनही जिल्ह्यांमधल्या। कोकण विभागाच्या या आमच्या मुली आहे। राज्य पुरस्कारच्या यांनी 3 दिवसापासून अतिशय उत्तम प्रकारे परीक्षा दिल्या आहे। यांच्या 120 टेस्ट असतात, त्यांच्या प्रत्येक प्रकारच्या रिटर्न एक्झाम असते, ओरल असते, प्रॅक्टिकल असतं आणि खूप काही त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवायला लागतं। यांनी खडतर अशा एक्झाम दिलेल्या आहे आणि काल दिनांक 10 तारखेला स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेली आहे। ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाची गोष्ट आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे। नमस्कार, मी पुष्पा जगताप, डीओई पब्लिक स्कूल ऐरोली या शाळेची पर्यवेक्षिका आणि ठाणे जिल्ह्याची ट्रेनिंग कमिशनर म्हणून तुमचे संवाद साधते। जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा जो उपक्रम चालू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना इथे व्हिजिट करण्यासाठी मिळत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जी न पाहिलेली इतिहास आहे तो त्यांना प्रत्यक्षात बघायला मिळतो आणि ते अनुभवतात। याबद्दल मी खरंच महाराष्ट्र शासनाची धन्यवाद। थँक्यू। मी साक्षी घुले, ठाणे जिल्ह्यातून राज्य पुरस्कार परीक्षा देण्यासाठी आलेली आहे। इथे राज्य पुरस्काराची परीक्षा देऊन मला खूपच भारी वाटत आहे। खूप सारे एक्सपिरियन्स करू शकते मी। किती अवघड आहे, मला वीर सावरकरांबद्दल आज पूर्ण इतिहास समजला, तेही नीटनेटक्या पद्धतीत किती चांगले आहे। आणि आमचे सगळे शिक्षक वगैरे पूर्ण प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक शिक्षक वगैरे सगळं घेऊन आमच्या एक्झाम्स चालू आहेत, सगळी चाचणी चालू आहे 9 तारखेपासून। तर तशीच एक्झाम चालू आहे। आम्ही 114 मुली आहोत पूर्ण इथे, तेही वेगवेगळ्या जिल्ह्यातून आम्ही इथे भेट देण्यासाठी आलो। I am from David English Medium School, Chondi Alibag, Raigad. We came here from a long distance. Here we got to know about Veer Savarkar, the sacrifice they did when Britishers were there in our India. Such a beautiful experience was there. We came to know about how India got struggle, how Veer Savarkar and other Indian armies fight up with Britishers. So my name is Kavya Sharma and I'm from DAV Public School Airoli, District Thane। और मैं यहाँ पे आई थी, मैं राज्य पुरस्कार एग्ज़ाम देने को आई थी। तो यहाँ की टीचर्स एंड इंचार्ज ने हमें यहाँ पे एक्सप्लोर कराया और यहाँ पे बहुत सारी नई चीज़ें हमें पता चली कि अब फ्रीडम स्ट्रगल के लिए कितने लोगों ने सैक्रिफाइसेस दिए हैं, तब आके हम ये इधर फ्रीली घूम पा रहे हैं, फ्रीली बोल पा रहे हैं। नहीं तो अभी भी हम ब्रिटिश के कंट्रोल में रहते। इधर हमें बताया कि प्रिजन्स में कैसे रखे जाते थे, कैसे टॉर्चर किए जाते थे, फिर भी हमारे वीर जवानों ने कुछ भी बिना बुरा मानते हुए भी लड़ा, आखिरी सांस तक लड़ा और फिर हमें फ्रीडम मिला। और ये बहुत बड़ी बात है, ये सबको जानना चाहिए। नॉट ओनली अस बट एवरीवन शुड नो अबाउट इट एंड दिस इज़ ऑल एक्सपीरियंस है बहुत। थैंक यू।